लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय संजयजी भेंडे साहेब आणि उपस्थित माझे हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो, आज बऱ्याच वर्षानंतर कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा नागपुरामध्ये व्याख्यान देण्यासाठी मला इथे बोलवलं, म्हणून मैत्र परिवार आणि संजयजींचा मी अत्यंत आभारी आहे. व्याख्यानांची कोरोनानंतरची विदर्भातली सुरुवात तुम्ही करून दिलीत आणि आता सलग 3 दिवस व्याख्यानं आहेत. आज भारत काल, आज आणि उद्या आणि परवा सायंटिफिक सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बोलणार आहे. तिथेही तुम्हाला मी निमंत्रण देतो. ऐकायला येत नाही आहे? बघ काय आत्ता बरोबर येत होतं, आता येते? शेवटपर्यंत ऐकायला येते? शेवटपर्यंत? तुम्ही पुढची लोक आहात. शेवटी येत आहे ना? हां, फार महत्त्वाचा विषय आहे आज. भारत काल, आज आणि उद्या. उद्याचा भारत कसा असावा आणि कसा असायला हवा, आणि भारताचं वाटचाल हिंदू राष्ट्राकडे कशी असायला हवी आणि ती का गरजेची आहे, ह्याच्यावरती मी विचार मांडणार आहे. बरीच माणसं अशी म्हणणारी भेटतात आपल्याला की इतिहासातली मडी कशाला उकरून काढायची, इतिहास झाला गेला विसरून जाऊया, आजमध्ये जगूया, अशी एक पद्धत आहे आपल्याकडे. वर्तमानात जगूया. वर्तमानात तर जगायचंच आहे आपल्याला, त्याच्याशिवाय आपल्याकडेही दुसरा पर्याय नाही आहे. पण जोपर्यंत आपल्याला वैयक्तिक जीवनात सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्यातला भूतकाळ जोपर्यंत माहीत नसतो, तोपर्यंत आपल्याला भविष्य ठरवता येत नाही. मला जर भूतकाळ माझा माहीत असेल, पक्का असेल, मी एक 50-55 वर्षाचा माणूस आहे, तर ही 50-55 वर्ष माझ्या आयुष्यातली कशी गेली, काय काय घडलं माझ्या आयुष्यामध्ये, चांगलं वाईट, माझ्या हातून किती चुका झाल्या, किती चांगल्या गोष्टी घडल्या. चुका झालेल्या भूतकाळात डोकावल्यानंतर लक्षात येतं, आत्मचिंतन करतो आपण. राजकीय पक्ष निवडणुकीत हरल्यानंतर त्यांची एक चिंतन बैठक असते. ती त्यासाठीच असते की आपण काय चुकलो म्हणून हरलो. आणि हा विचार प्रत्येक माणसाने सुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये रोज रात्री झोपायच्या आधी करणं फार गरजेचं असतं. की आजचा दिवस कसा गेला, आज काय काय घडलं, कालपर्यंतचं आयुष्य कसं घडलं. जर आपण भूतकाळामध्ये डोकावलं नाही आणि फक्त वर्तमान काळामध्ये जर जगलो, तर आपल्याला भविष्यात काय करायचं हे कधीच ठरवता येत नाही.
त्यामुळे भूतकाळ फार महत्त्वाचा असतो. जर वैयक्तिक जीवनात सुद्धा भूतकाळ एवढा महत्त्वाचा असेल, आता माझंच उदाहरण घेतलं तर मला भूतकाळात जर मी विसरून गेलो, भूतकाळच माझा विसरायचं ठरवलं, तर मला कर्करोग झाला हे विसरावं लागेल. आणि मला कर्करोग होऊन गेला 2019 साली, हे जर मी विसरलो तर भविष्यामध्ये मला कशा पद्धतीने जगायचंय, काय चांगलं खायचंय प्यायचंय, किती व्यायाम करायचा आहे, किती डाएट करायचंय, हेही मला ठरवता येणार नाही. कारण मी विसरूनच गेलो की मला एक एवढा मोठा आजार होऊन गेलाय. पण जर मला भूतकाळ माहीत असेल, माझा भूतकाळ पक्का असेल, तर मला भविष्य ठरवता येतं. आणि जर वैयक्तिक जीवनात सुद्धा भूतकाळ महत्त्वाचा असेल, तर देशासाठी तर भूतकाळ म्हणजेच इतिहास फार महत्त्वाचा असतो. सावरकरांचं एक फार छान वाक्य आहे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आपण इतिहास विसरलो, इतिहास विसरायला भाग पाडलं राज्यकर्त्यांनी, आणि म्हणून आपला भूगोल बिघडत गेला. 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ असलेली ही अखंड हिंदुस्थानची भूमी आज फक्त 32 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढीच शिल्लक राहिली. 50% भूभाग आपला गेला, आपण गमावला. भारत मातेचे इतके लचके तोडले गेले, ते कुठल्या वर्षी कुणाने कसा तोडला गेला एक एक लचका हे आजही गुगलवर जर गेलात तर तुम्हाला उपलब्ध आहे. अखंड हिंदुस्थानचा नकाशा आणि आजच्या हिंदुस्थानचा नकाशा, दोन्ही नकाशे जर कंपेअर करून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपण एक एक प्रदेश कसा कसा गमावला. आणि जर यापुढचं हे 32 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला आत्ताचा भारत, आत्ताच्या वर्तमानातला भारत अजून ह्याचे तुकडे पडू नयेत असं जर वाटत असेल, तर इतिहास समजून घेणं म्हणजेच भारत काल समजून घेणं फार गरजेचं आहे. जगाचा इतिहास जर तुम्ही वाचायला सुरुवात केलीत आणि मग जर भारताचा इतिहास वाचायला सुरुवात केली, तर तुमच्या एक लक्षात येईल की जगामध्ये अनेक देशांवरती अनेक प्रकारची आक्रमणं झाली. अनेक देशांचं संपूर्ण धर्मांतरण झालं. कित्येक देश इस्लामिक कंट्री म्हणून अस्तित्वात आल्या. फक्त एक भारत असा देश आहे ज्याचे अथक प्रयत्न करून सुद्धा हा देश इस्लामिक राष्ट्र बनू शकलं नाही. म्हणजे इतकी भयंकर आक्रमणं दुसऱ्या कुठल्याही देशावर झाली असतील असं मला वाटत नाही. सातत्याने आक्रमणं 7व्या 8व्या शतकापासून ही आक्रमणं सुरू आहेत. इतकी आक्रमणं होऊन सुद्धा हा देश, ही हिंदू संस्कृती, हा हिंदू धर्म संपुष्टात येऊ शकला नाही. हिंदू धर्माचा संपूर्ण विनाश करून इथे संपूर्ण भारत हा एक इस्लामिक राष्ट्राची स्थापना होऊ शकली नाही. का? अशी काय जादू आहे हिंदू धर्मामध्ये, अशी काय जादू आहे हिंदू संस्कृतीमध्ये, हे समजून घेण्याची फार गरज आहे. आता इलेक्शन्स, निवडणुका तोंडावरती आहेत. सुरुवातीला आता सगळ्या नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या निवडणुका होतील सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत. त्याच्यानंतर मग 2024 साली महाराष्ट्र विधानसभा येईल, 24 सालीच लोकसभा येईल. आणि या निवडणुकांच्या काळामध्ये एक सकाळी सगळ्यांना अनुभव येतो की आपल्या दरवाजावरती कोणीतरी एक स्टिकर चिकटवून गेलंय. त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं आहे, गर्व से कहो हम हिंदू है. सकाळी आपण दूधवाला भैया आला, दूध देऊन गेला, ते दूध घेण्यासाठी म्हणून दरवाजा उघडतो. अर्धवट झोपेत असतो आपण. दुधाची पिशवी, बाटली, जे काय असेल ते घेतो आणि दरवाजा लावता लावता आपल्या लक्षात येतं की दरवाजावर एक स्टिकर कोणीतरी रात्री लावून गेलंय.
त्या स्टिकरवर लिहिलेलं आहे, गर्व से कहो हम हिंदू है. आणि मग अर्धवट झोपलेल्या अवस्थेत सुद्धा ते दूध किचनमध्ये फ्रीजमध्ये नेऊन ठेवेपर्यंत आपल्याला ते वाक्य खरोखरच इतकं अभिमानास्पद वाटतं. काही क्षणांकरता का होईना, पण आपल्याला खरोखरच छाती फुगून येते आणि आपल्याला गर्व वाटायला लागतो हिंदू आहे म्हटल्यावर. पण आपण जसं ते फ्रीजमध्ये ठेवतो दूध आणि आपला तो गर्वाचा फुगा हिंदू असल्याचा फुटतो आणि आपण जाऊन झोपतो, तिथंच हिंदू धर्मही झोपतो. नंतर दिवसभरामध्ये पैसे कमवण्याच्या नादामध्ये हे सकाळी काय जादू झाली. गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणत असताना खरोखरच मला गर्व का वाटला, काय असं माझ्या शरीरात घडलं, हे विचार करायला मात्र आपल्याकडे वेळ नसतो. अशी काय जादू आहे हिंदू या शब्दामध्ये. का भूतलावरती, या संपूर्ण पृथ्वी तलावरती हा एकमेव देश आहे जो हिंदूंचा देश आहे असं मानलं जातं. ही एकमेव अशी संस्कृती आहे ज्या संस्कृतीवरती इतकी आक्रमणं, शकांचं आक्रमण, हुणांचं आक्रमण, ग्रीकांचं आक्रमण, नंतर 5 मुसलमान बादशाहांचं आक्रमण, त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं आक्रमण, त्याच्यानंतर ब्रिटिशांचं आक्रमण, 7व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत 1300 वर्ष या हिंदू संस्कृतीवरती आक्रमणं होत आहेत. पण हिंदू संस्कृती संपूर्णपणे संपली असं कोणीही करू शकलेलं नाही. अशी काय जादू आहे हिंदू संस्कृतीमध्ये, अशी काय जादू आहे हिंदू धर्मामध्ये, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. एक भीती दाखवली जाते. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014 साली आलं तेव्हापासून एक उगाचच भीती निर्माण केली जाते की आता हे हिंदू राष्ट्र होणार आणि हिंदू राष्ट्र झालं की मग अहिंदूंची भयंकर वाईट अवस्था येणार, असे एक जाणीवपूर्वक चित्र उभं केलं जातं. आणि मग असं हे चित्र खरं तर तुम्ही जर बघितलं नीट बातम्या वाचल्यात तर तुमच्या लक्षात येईल की अहिंदूंपेक्षा जास्त हिंदूच हे चित्र निर्माण करताना दिसतात. जे सोकॉल सेक्युलर समजतात स्वतःला, आम्ही त्यांना पुरोगामी म्हणतो, हे पुरोगामी स्वतःच बॉम्ब उठवतात की हे हिंदू राष्ट्र झालं तर अहिंदूंची इथे भयंकर वाईट अवस्था होईल. आणि मग हळूहळू 100 माणसं, हजारो माणसं सगळ्या न्यूज चॅनलवरती, वर्तमानपत्रामध्ये हीच बोंबाबोंब ऐकून सर्वसामान्य माणसालाही असं वाटायला लागतं की खरंच रे, उद्या जर हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं तर इथे मुसलमानांची, ख्रिश्चनांची खरंच किती भयानक परिस्थिती होईल. नाही, हे हिंदू राष्ट्र होता कामा नये. हे राष्ट्र सर्वांचं आहे, सर्व धर्मियांचं आहे. हे राष्ट्र सेक्युलर आहे, हे राष्ट्र निधर्मी आहे. खरं तर निधर्म असा शब्दच अस्तित्वात नाहीये. कुठला निधर्म, कुठून आला निधर्म? निधर्म या शब्दाचा अर्थ काय, धर्म ह्या शब्दाचा अर्थ काय, हे सगळंच सविस्तरपणे बोलण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. हे एकदा लक्षात आलं की मग हिंदू धर्म कळतो, मग हिंदू संस्कृती कळते आणि मग हिंदुस्थान कळतो. मुळात धर्म म्हणजे काय? इंग्लिशमध्ये एक शब्द आहे काय, रिलिजन. नाही, भाषेच्या मर्यादा आहेत इंग्रजी भाषेला. मराठी सारखी, संस्कृत सारखी सर्वोत्तम भाषा नाही. मला कुठल्याही भाषेचा अपमान करायचा नाही, पण जे ज्या भाषेचं महत्त्व आहे ते मांडलंच पाहिजे.
रिलिजन शब्दामध्ये धर्म या शब्दाची व्याप्ती पुरेपूर येत नाही, जी धर्म या मराठी आणि संस्कृत शब्दामध्ये येते. हा धर्म एकदा कळून समजून घेतला की मग निधर्म हे काही अस्तित्वातच नाहीये हे तुमच्या लक्षात येईल. इथे जमलेल्या प्रत्येकाला मी विचारतो की तुमच्यापैकी निधर्मी किती आहेत? मी विचारलं तुम्हाला, तुमच्यापैकी इथे जमलेल्यांपैकी निधर्मी किती आहेत? एकही हात वर येत नाही, कारण निधर्म हे अस्तित्वातच नाहीये. चला माणसं सोडून द्या, आपण माणसांना सोडून देऊ. हे धर्म सगळे माणसांनी निर्माण केलेत. वनस्पतींना विचारूया, वनस्पतींनो, वृक्षांनो, तुमच्यापैकी कोणी निधर्मी आहे का? पक्ष्यांना विचारूया, प्राण्यांना विचारूया, तुमच्यापैकी कोणी निधर्मी आहे का? जमिनीला विचारूया, नदीला विचारूया, अग्नीला विचारूया, दगडाला विचारूया, तुझ्यापैकी कोणी निधर्मी आहे का? दगड सुद्धा म्हणतो मी पण निधर्मी नाही, मला पण धर्म आहे. प्रश्न पडला ना की धर्म, दगडाला काय धर्म असू शकतो? आहे ना, दगडाचा धर्म आहे जोपर्यंत त्याला कोणीही हलवत नाही तोपर्यंत तो हलत नाही. दगड कधी स्वतःहून हलत नाही. एखादा दगड असा ठेवला 1,00,000 वर्ष, तर 1,00,000 वर्ष त्याला कोणी हलवला नाही तर तो हलत नाही. तो वाटही बघत नाही, मान वर करून इकडे तिकडे की कोणी मला हलवायला 1,00,000 वर्षात 10,00,000 वर्षात कसंच आलं नाही कोणी, असं बघतही नाही. तो हलतच नाही, त्याला कोणीतरी हलवावं लागतं. माणसं हलवतात, लाथा मारतात, उचलून फेकतात, पूर येतो, पावसाच्या पाण्याने तो हलतो, प्राणी त्याला हलवतात, वनस्पती त्याला ढकलतात. आणि जे लोक ज्याला जेवढं हलवतात तेवढंच तो हलतो, स्वतःहून तो अजिबात हलत नाही. हा त्याचा धर्म आहे, म्हणजेच हा त्याचा निसर्गाने बहाल केलेला गुणधर्म आहे. रिलिजन या शब्दामध्ये गुणधर्म अभिप्रेतच नाही. रिलिजन म्हणजे हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई. धर्म जो संस्कृत भाषेतला शब्द आहे, जो मराठीतला शब्द आहे धर्म, धर्म म्हणजे गुणधर्म. मग माणसाचा गुणधर्म काय? अग्नीचा गुणधर्म काय? नदीचा गुणधर्म काय? नदीचा गुणधर्म काय? एकदा जिथून कुठे ती उगम पावते, हिमालयामध्ये पावते, डोंगर दऱ्यांमध्ये जो उगम होतो, तिथून वाटेल ते झालं, जग इकडे तिकडे झालं. किती दऱ्या आल्या, खोऱ्या आल्या, पर्वत आले, शिखरं आली, डोंगर आले, मानव निर्मित भिंती आल्या, इमारती आल्या, त्या सगळ्यावर मात करून नदी ही समुद्राला जाऊन मिळणारच, तिला कोणीही थोपवू शकत नाही. अशी एक नदी दाखवा मला की जी थांबली, मध्येच माणसाने थांबवली, किंवा दरी आली म्हणून ती थांबली. आपण गाडी चालवत निघालो आणि दरी आली तर आपण थांबतो, आपला प्रवास थांबतो. डोंगर आला तर थांबतो, पर्वत आला तर थांबतो, नदी थांबत नाही, त्याच्यावर मात करते आणि समुद्रामध्ये तिचं मिलन हे होणारच. आणि ती वाहत असताना पाणी म्हणजे जीवन, आजूबाजूच्या सर्व सजीव प्राण्यांना, पक्ष्यांना, वनस्पतींना पाणी म्हणजे जीवन देण्याचं काम करते. हा तिचा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. म्हणून कुठल्याही आक्रमणामध्ये नदीचा हा गुणधर्म कोणी काढून घेऊ शकलेला नाही. ज्या देशांचं संपूर्ण इस्लामीकरण झालं, ज्या देशांचं संपूर्ण ख्रिस्तीकरण झालं, त्या देशातल्या नद्या वाहायच्या थांबल्या नाहीत, किंवा वाहत असताना आजूबाजूच्या प्राण्यांना पाणी म्हणजे जीवन देण्याचा त्यांच्या गुणधर्मापासून त्यांना कोणी वंचित करू शकलेला नाही. अग्नीचा धर्म काय? एक अग्नी पेटलेला असतो, त्याच्या विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन उभा राहिला तर तुम्हाला ऊब मिळते, पण अग्नीत पडलात तर जळून खाक होतो, तिथे आरक्षण नाही.
म्हणजे शरद पोंक्षे अग्नीत पडला तर हा ओपन कॅटेगरीतला ब्राह्मण आहे, अख्खा जळला पटकन. आणि 10%, 5%, 3% अशी आरक्षण ज्यांना मिळालेली आहेत ते पडले तर त्यांचे 3% आरक्षण आहे तर 3% भाग भाजला. असं होत नाही. अग्नीमध्ये जे जे पडतं ते सगळंच्या सगळं जळून खाक करणं हा अग्नीचा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. तो कुठल्याही आक्रमणाने काढून घेता येत नाही. हा धर्म अग्नीचा, नदीचा, दगडाचा, वनस्पतीचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा कोणीही आक्रमणानंतर काढून घेऊ शकत नाही. ह्या धर्माचं धर्मांतरण कधीही होऊ शकत नाही. गंगा, जमुना, सरस्वती, यमुना या सगळ्या नद्या मुस्लिम आक्रमणानंतर अफगाणिस्तानामधल्या अख्खा बौद्ध धर्मीय होता देश, पूर्ण हिंदू धर्मीय देश होता, अख्खा इस्लाम झाला त्याचा. म्हणून अफगाणिस्तानातल्या नद्या इस्लामिक झाल्या का? त्याचा गुणधर्मच निसर्गाचा काढून घेतला का? तर नाही. अफगाणिस्तानातले दगड आपोआप हलायला लागले का गुणधर्माच्या विरोधात जाऊन? नाही. गुणधर्म कोणी काढून घेऊ शकत नाही. मग माणसाचा धर्म काय? दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं हा माणसाला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. आणि त्याच गुणधर्माचं नाव हिंदू आहे. आणि म्हणूनच एवढ्या आक्रमणानंतर हा हिंदू कोणी काढून घेऊ शकत नाही. ख्रिस्ती धर्माचं धर्मांतरण होऊ शकतं, मुसलमान एक वेळ होऊ शकतात, बाकीच्या शाखा होऊ शकतात, हिंदू होऊ शकत नाही. कारण हिंदू असणं म्हणजेच नैसर्गिक माणूस असणं. माणुसकी धर्माचं पालन करणारा तो हिंदू. मग भले तो येशू ख्रिस्ताचे पूजा करत असू दे किंवा अल्लाची पूजा करत असू दे, आम्हाला फरक पडत नाही. पूजा अर्चा करणं, व्यवहार करणं हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि गुणधर्म, धर्म हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणून विवेकानंद एका ठिकाणी भाषणामध्ये युरोपातल्या सांगत होते की जगामध्ये जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदूच असतं. नंतर त्याचे आई वडील त्या धर्मसंस्थांचं सभासदत्व तो विधी करून त्याच्यावर करतात आणि त्याला सभासद बनवतात. मग तो होतो मुसलमान, मग तो होतो ख्रिश्चन. जन्माला येतो तेव्हा हिंदूच असतो. म्हणून हा हिंदू कोणी संपू शकत नाही. सावरकर एका ठिकाणी म्हणतात, सिंधू नदीचा शेवटचा थेंब जोपर्यंत वाहत राहणार आहे तोपर्यंत हिंदू वाहत राहणार आहे. हिंदू हा धर्म त्या अर्थाने धर्म नाही, रिलिजन या अर्थाने. हिंदू द वे ऑफ लाईफ, जगण्याची पद्धत आहे. म्हणून इथे नियम नाहीत. म्हणून इथे घटना नाही. देशाची नाही म्हणते मी, धर्माबद्दल बोलतोय. काही विशिष्ट नियम नाही आहेत. हे हिंदू आहेत हे सिद्ध करण्याचे विशिष्ट नियम नाहीत. मुसलमान आहे की नाही ह्याचे नियम आहेत, ख्रिश्चन आहे की नाही ह्याचे नियम आहेत. त्याचे नियम आहेत त्यांच्या धर्मग्रंथांप्रमाणे की हे सगळं करणारा, ह्याचं पालन करणारा तो मुसलमान, हे करणारा तो ख्रिस्ती. हिंदू धर्मामध्ये असा कुठला नियमच नाही आहे. सगळ्यात हिंदू असण्याचं सौंदर्य काय माहितीये? 100% नास्तिक होण्याची परवानगी देतं. ह्याच्या एवढं सौंदर्य जगात कुठल्याच धर्मात नाही. 100% नास्तिक होण्याची परवानगी. असे कित्येक हिंदू लोक आहेत जे 100% नास्तिक आहेत, ज्यांच्या घरामध्ये एकही देवाचा फोटो नाही, देवाची मूर्ती नाही, देवाचं नाव नाही, स्तोत्र नाही, देव ही संकल्पनाच ज्यांना मान्य नाही.
त्यालाही आपण हिंदूच म्हणतो. तोही गव्हर्नमेंटच्या प्रत्येक फॉर्मवरती धर्माचा जेव्हा कॉलम येतो तिथे हिंदूच लिहितो. त्याच्यावर आज तागायत कोणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नाही. नरेंद्र मोदींनीही नाही. भारतीय जनता पक्षानेही नाही. हिंदू असण्याची अट एकच आहे, माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं. ह्याच्यासारखं जगात सुंदर काही नाही, नाही का? म्हणून ही संस्कृती टिकून आहे. म्हणून हा निसर्गाचा गुणधर्म कोणी काढून घेऊ शकलेला नाहीये. हा निसर्गाचा गुणधर्म संपूर्ण संपुष्टात आला आणि हिंदू धर्म हिंदुस्थानचा पाकिस्तान झाला, अफगाणिस्तान झाला. असं कधी होऊ शकलं नाही, असं कधी होणार नाही, असं कधी होऊच शकत नाही. त्यामुळे जर कोणाला भीती वाटत असेल की पुढे जाऊन याचं इस्लामीकरण व्हायची, हे अजिबात काळजी करू नका. असलं काही होणार नाही, असलं काही होऊ शकत नाही. अपडाऊन्स येत असतात, आक्रमण होत असतात, मंदिरं उद्ध्वस्त केली जात असतात, मूर्त्या तोडल्या जात असतात. मूर्ती तोडली म्हणून शंकर संपत नाही. एक मूर्ती तोडली म्हणून राम संपला नाही. राम पुन्हा एकदा वे ऑफ लाईफ आहे. श्रीकृष्ण पुन्हा एकदा वे ऑफ लाईफ आहे. श्रीकृष्ण संपत नाही. श्रीकृष्णाची दगडी मूर्ती फोडू शकता तुम्ही, शंकराची पिंड मोडू शकता, महादेव नाही संपू शकत. श्रीराम नाही संपू शकत. कारण राम ही जगण्याची पद्धत आहे, श्रीकृष्ण ही जगण्याची पद्धत आहे. म्हणूनच 700व्या शतकापासून 7व्या शतकापासून 700व्या नाही 7व्या शतकापासून या हिंदुस्थानवरती हुणांनी आक्रमण केलं, मग ग्रीकांनी केलं, मग शकांनी केलं, मग 12व्या शतकापासून तो मोहम्मद गौरी आला आणि तिथून जी मुसलमानांची आक्रमणं सुरू झाली ती जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराज 17व्या शतकामध्ये जन्माला येऊन ती आक्रमणं थोपवेपर्यंत 450 वर्ष ती चालू होती. तुम्ही विचार करा ना, एकदा तरी विचार आपल्याला येतो डोक्यात, काय कसं काही आतासारखा 136 करोडचा देश नव्हता, 25-30 करोडचा देश होता फक्त. 150 वर्षापूर्वी, 150-200 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी या देशाची लोकसंख्या किती होती? 15-20-25 करोड. आता 136 झाली. 20-25 करोड. कोणीतरी आक्रमण करते, सगळी मंदिरे उद्ध्वस्त होत आहेत. साक्षात प्रभू रामचंद्रांची जन्मभूमीचं मंदिर उद्ध्वस्त झालं, मथुरेतलं श्रीकृष्णाचं उद्ध्वस्त झालं, मशिदी बांधल्या. श्रीकृष्ण नाही संपू शकले, भगवद्गीता नाही संपू शकले, कर्मयोग नाही संपू शकले, रामायण महाभारत नाही संपू शकले. का नाही संपू शकले? कारण हा निसर्ग आहे. निसर्ग नाही संपवता येत. निसर्गावर फक्त आक्रमण करता येतात, संपवता नाही येत. समुद्र काही अंतर ढकलता येतो, जमीन बांधता येते, तिथं पूल बांधता येतात. समुद्र संपवता येत नाही. तेवढी कॅपॅसिटी मनुष्य प्राण्याची नाही, ती निसर्गाने ताकद दिलेलीच नाही. बँकेचं अकाउंट हॅक करता येतं, तुमच्या बँकेतल्या यांच्या बँकेत पैसे काढता येतात, पण त्याचं प्राक्तन नाही काढता येत. प्राक्तन बदलता आलं असतं तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकले नसते. मोदींचं प्राक्तन नाही बदलू शकलं कोणी, भविष्य नाही बदलू शकलं कोणी. आता पुढचा प्रश्न येतो की सातत्याने प्रत्येक आक्रमकांना ह्याच देशावर आक्रमण करावी असं का वाटलं? नाही का? का इतकी आक्रमण? 21वं शतक चालू आहे, 7व्या शतकापासून आक्रमण आहेत, आजही आक्रमण चालूच आहेत.
आक्रमणं चालूच आहेत. अजूनही चीनच्या कुरापती चालू संपत नाहीत. मध्ये मध्ये काही किलोमीटर येतं ते आतमध्ये आणि आमचाच आहे म्हणतं. मग हिसका दाखवला की परत जातात मागं. अजूनही POKचा प्रॉब्लेम आहेच. 370 हटवलंय. पुढचं पाऊल आहे POK हटवणं आणि ते करणार. ते होणार. ते होणार का? कारण तो निसर्ग आहे. थोडा समुद्र ढकलू शकाल तुम्ही, कायमचा नाही ढकलू शकत. थोडी भूमी ढकलून POK बनवली, पण किती काळ? निसर्ग आहे तो. निसर्ग जेव्हा बाउन्स होऊन परत येतो ना, तेव्हा सगळंच संपून जाईल आणि कदाचित अख्खं पाकिस्तान आतमध्ये येईल. आपल्या जी ओळख आहे ना आपली, सिंधू नदीमुळं आपली ओळख आहे, आपली आयडेंटिटी आहे. हिंदू, ही सिंधू परत येईल. आज आपल्यात नाहीये ती, आज पाकिस्तानात वाहते. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपली आयडेंटिटीच आपल्याकडे नाही आहे. एखाद्या डॉक्टरची डिग्री, डॉक्टरकी काढून घेतली तर त्याचं काय शून्य झाला तो. एखाद्या वकिलाची वकिली काढून घेतली तर तो 0 झाला. मी अभिनेता आहे, उद्या माझ्यावर न्यायालयाने बंधनं आणली, उद्यापासून याला अभिनय करायची परवानगी नाही आणि कुठल्याच निर्मात्याने मला घ्यायचं नाही ठरवलं तर मी 0 झालो. मला कोण येणार आहे ऐकायला? ही माझी आयडेंटिटी आहे, माझी ओळख आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला दुःख होतं. एखाद्या डॉक्टरची डॉक्टरकी काढून घेतली तर तो जाऊन वाटेल त्या थराला जाऊन वाटेल तेवढा पैसा खर्च करून वकिलांची फौज उभी करतो, पण ती डॉक्टरकीची डिग्री पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. तो त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय असतो, त्याच्यावर अख्खं त्याचं आयुष्य अवलंबून असतं. पण आपण हिंदू ही जी आयडेंटिटी, ज्या सिंधू नदीमुळं, सप्त सिंधूमुळं हिंदू हा शब्द मुळात अस्तित्वात आला, ती सिंधू नदी आपल्यामध्ये नाही. ह्याचं मात्र दुःख कधी होत नाही, आपल्याला कधी दिसत नाही. आपल्याला आपण करू शकत नाही काही, सर्वसामान्य माणसं काही करू शकत नाही. ते सिंधू आणणं आपल्या हातात नाही, आपल्या सर्वसामान्य माणसांच्या. पण ते यातना असतात ना, ते दुःख असतं ना. मी नाही ऐकलं कधी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी 4 माणसं सिंधू आपल्यात का नाही रे असं बोलताना. ऐकलंच साहेब तुम्ही कधी? नाही ऐकलं. ते दुःख नाही आम्हाला. हे दुःख का नाही? कारण आम्हाला इतिहास शिकवला नाही, कालचा भारत शिकवलाच नाही. का? मग आजचा प्रश्न पुन्हा, का प्रत्येकाला ह्याच देशावर आक्रमण करावीशी वाटली? शरद पोंक्षेंच्या घरावर दरोडा पडतो का? नाही, काही मिळणारच नाही, माहिती आहे. कारण कधी भ्रष्टाचार केला नाही, कोणाला फसवलं नाही. त्यामुळे घरामध्ये काळा पैसा नाही. आणि खूप प्रामाणिकपणे आयुष्य जगलेल्या माणसाच्या खिशात किती पैसे असतात हे इथे जमलेल्या सर्वांनी आपापल्या घरात जाऊन बघा. जो माणूस असं ठरवतो मी आयुष्यात एकही रुपया खाणार नाही, भ्रष्टाचाराचा घरात आणणार नाही, त्या घरातल्या माणसांच्या खिशामध्ये आणि बँकेत खरंच किती पैसे असतात? जाहीर करू नका, मनातल्या मनात विचारा. हां, कारण जाहीर केलं तर फार प्रॉब्लेम येतील, मग खोटं बोलावं लागेल. एक अमिताभ बच्चनचं एका सिनेमातलं वाक्य होतं, कोई भी आदमी, त्रिशूलमधलं, तो संजीव कुमारला म्हणतो, कोई भी आदमी बड़ा बनने से पहले कोई ना कोई बेईमानी जरूर करता है, असं तो संजीव कुमारला म्हणतो बघा त्रिशूलमध्ये. ते त्याचे त्यांनी विचारावं प्रत्येकाने की मी एवढी धनसंपत्ती मिळवली, खरंच प्रामाणिकपणे मिळवले का? खरंच हे पॉसिबल आहे का? पिढीजात श्रीमंती हा भाग वेगळा, पण जन्माला आल्यानंतर कष्ट करून, खूप मेहनतीने, खूप काम करून खरंच किती पैसा मिळवता येतो? नाही मिळवता येत. मग अशा माणसांच्या घरावर दरोडा का पडेल? मग दरोडा कुणाच्या घरावर पडणार? ज्यांच्या घरामध्ये खूप संपत्ती आहे. बँकेत ठेवलं तर दाखवावं लागतं गव्हर्नमेंटला, GST लागतो.
मग घरामध्ये नोटा सडवाव्या लागतात, मग भिंतीमध्ये ठेवाव्या लागतात. आता सिनेमामध्ये दिसलं ना आपल्याला, मध्ये एक सिनेमा आला होता, त्या कुणाचा तो अजय देवगणचा एक सिनेमा आला होता बघा, त्या कुठल्या तरी, ती खरी खरी केस होती, इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या, दाखवलं बघा तो सिनेमा. आणि ते भिंती असं हे फोडलं तर धनाधना नोटा पडल्या. दरोडा त्यांच्या घरावर पडणार, पोंक्षांचे नाही, कारण मिळणारच नाही, काही जेवायला मिळेल. माझे 2-4 कुर्ते चोरता येतील नक्कीच, माझ्याकडे खूप आहेत, मला आवडतात. हे कुठून नेणार माझं, हे नाही नेता येत. मग भारत देशावरच का आक्रमण? एक तर वाळवंटामध्ये फिरणाऱ्या जमाती, फिरता 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 विश्व फिरता फिरता जग फिरता फिरता आले सिंधू नदीच्या काठावर. आणि त्यांना एक साक्षात्कार झाला की सिंधू नदीच्या पलीकडे अरे 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 हे काय, आपण चुकून माकून कधीतरी, आता मी कलावंत आणि व्याख्याता असल्यामुळे बऱ्याच आमदार खासदारांच्या घरी मला जेवायला वगैरे बोलवतात, तेव्हा माझा चेहरा असा होतो घर बघून, अरे बापरे हे काय. मग ते खूप अभिमानानं ते आमदार सांगत असतात, हे ना हा मार्बल आम्ही राजस्थानवरनं मागवला होता, हे झुंबर 5 लाखाचं आहे, आमच्या घरामध्ये हे आहे, हा तिकडचा दगड आहे, हा तिकडचा. अरे तू दगड आहेस ते आधी बघ. पण तो आम्हाला दाखवत असतो, हे दगड इकडनं आणले तिकडनं आणले, हे सोफा ते मला आवडतं म्हणून बनवून घेतला, हे तुम्हाला माहिती आहे का ओरिजिनल लाकडाच्या बरं का, सागाच्या. असं ते खूप अभिमानाने त्यांचं घर दाखवतात. आणि मग आम्ही जेवायचं असतं आणि व्याख्यानाचे पैसे त्यांच्याकडनं मिळणार असतात म्हणून सगळं आम्ही गपचूप बघतो. तेवढं धारिष्ट नाही आमच्यात की हा दगड एवढा कसा तुम्हाला परवडला यायला, हे 5 लाखाचं झुंबर तुमच्या यायला तुम्हाला एवढा पगार मिळतो की आमदार म्हणून. एवढी हिंमत अजून नाही आहे, येईल पण हळूहळू वाढवायचा प्रयत्न करतोय. प्रश्न असा आहे की दरोडा तिथेच पडतो जिथे भयंकर श्रीमंती असते, संपत्ती असते, वैभव असतं. आणि मग ह्या आक्रमण करणाऱ्या टोळ्या जेव्हा सिंधू नदीच्या तीरावरती आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे 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 जगामधलं हे स्वर्ग इथं बसलेलं आहे, ज्याचं नाव आहे हिंदुस्थान. बघा ना आपला देश काय सुंदर देश आहे. आपल्या देशाचा जर पूर्ण नकाशा जर तुम्ही ओरिजिनल 70 दशलक्ष चौरस अखंड हिंदुस्थानचा जर नकाशा गुगलवर मिळतो बघायला, असा ऊर भरून येतो. खरं सांगतो, काय एवढं राष्ट्र होतं आपलं. बघा संपूर्ण खाली 3/4 समुद्र किनारा आहे, 3 महासागर आहेत. कुठल्या देशाला अशा 3 महासागरांचा संगम मिळतो? एवढी किनारपट्टी, 3 महासागरांची किनारपट्टी आहे. इकडच्या बाजूला संपूर्ण हिमालय उभा आहे आणि इकडं आहे सिंधू नदी. ती सिंधू नदी पार करून यावं लागतं या देशामध्ये, किंवा अख्खं समुद्र मंथन करून यावं लागतं. हिमालय पार करून येणं अशक्य आहे. बरं आल्यानंतर बघितलं काय, जगामधला एकमेव असं राष्ट्र, एकमेव अशी भूमी जिथे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. जगात कुठेच नाही साहेब. तडफडतात, सन बाथ घेण्यासाठी तडफडतात. इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सणच सण आहे. घ्या किती बाथ घ्यायची ते. सूर्यदेव म्हणतो आपण. ही एकच अशी भूमी आहे जिथं 7 नद्या वाहतात, ज्या कधीच आटत नाहीत. म्हणून हिंदूंच्या प्रत्येक घरामधल्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात
एकदा कधीतरी भटजी नावाच्या प्राण्याला आपण घरी बोलवतो. कितीही त्यांना वर्षभर शिव्या घातल्या सोशल मीडियावर, कितीही त्या 3% आपण टार्गेट केलं, वाटेल ते घाणेरडं बोललं तरी लपून छपून एकदा तरी त्याला बोलवतातच. आणि मग तो बोलवलेला भटजी नावाचा प्राणी प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवातीला एक मंत्र म्हणतो. त्या मंत्राशिवाय कुठल्याही मंगल कार्याची सुरुवातच होत नाही. तो मंत्र आहे, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी 7 नद्या, सप्त सिंधू सप्त सरिता. हा मंत्र म्हणून तो यजमानांना सांगतो, साहेब एक पळीभर पाणी सोडा, अर्घ्य द्या नद्यांना. नदीला माता म्हणण्याची प्रथा या एकाच संस्कृतीमध्ये आहे. नदीला देवीचं स्वरूप देऊन गंगेचं कृष्णेचं देऊळ असतं, गंगेचं देऊळ असतं, यमुनेचं देऊळ असतं. साक्षात देवाच्या ठिकाणी नेऊन बसवलं एका नदीला. कारण पाणी म्हणजे जीवन, अन्न वस्त्र निवारा आणि पाणी, हा पाणी देणारी ती नदी आहे. एक मूलभूत गरज निसर्गदृष्ट्या आपल्याला भागवणारी, 24 तास वाहणारी, कधीही न आटणारी. आपला गुणधर्म, आपला धर्म 100% तंतोतंत पाळणारी अशा या 7 नद्या, 7 सरिता, सप्त सिंधू. सवचा हा अपभ्रंश होतो, सप्ताचं हप्ता होतं, सरस्वतीचं हर हवती होतं. तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं. सिंधू ही राणी नदी, म्हणून सिंधूच्या तीरावर राहणारे ते हिंदू. हिंदू या शब्दाची उत्पत्ती त्या अर्थाने रिलिजन नाही, पण धर्म एकच आहे. महाभारत आणि रामायणामध्ये कधी बघितलेत तुम्ही की रामाच्या बाजूने फर्नांडिस होता आणि रावणाकडं अब्दुल्ला होता? असं अस्तित्वातच नव्हतं तेव्हा. हे अस्तित्वातच नव्हतं. ह्या धर्मसंस्थाच मुळात 700-800 वर्ष आणि 1000 वर्षापूर्वीच्या असतील. रामायणामध्ये हे नव्हतंच. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये असं नव्हतंच की बाबा दुःशासनाकडे, दुर्योधनाकडे एक कोणतरी सय्यद गेलाय आणि इकडे एक जॉन आला रामाकडं, अर्जुनाकडं. असं काहीच नव्हतं. असं मेरी तेरी मैरी असलं काही नव्हतं. हे अस्तित्वातच नव्हतं. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या प्रेषिताला, एखाद्या संताला, आता ह्या समाजाला बांधून ठेवण्याची गरज निर्माण होते, तेव्हा धर्मसंस्थांचा जन्म होतो. आता इथे जे जमलेले लोक आहेत, ह्या सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी मग संजयजींनी विचार केला असेल की एक असा परिवार, एक संस्था निर्माण करूया, मैत्र परिवार. एक संस्था निर्माण करण्यासाठी काहीतरी एक ठिणगी पडावी लागते डोक्यामध्ये, आणि ती त्यावेळच्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून निर्माण होते. मग गरजेतून निर्माण झाल्यानंतर मग ते सभासदत्व कुणाला बहाल करायचं आता निर्माण झालेल्या या संस्थेचं, मग त्याचे काही नियम ठरवले जातात, मग त्याची काही घटना बनवली जाते. कोणी येऊन या मैत्र परिवार संस्थेचा सभासद नाही होऊ शकत. मैत्र परिवार संस्था स्थापन झाल्यानंतर त्याची एक विचारसरणी बनवली गेलेली आहे. एका विशिष्ट विचारसरणीच्याच माणसांना इथे प्रवेश आहे. नियम आहेत. उगाच कोणी उठला आणि सभासद नाही होऊ शकत. आणि मग जे सभासद होतात, ज्यांना हे नियम मान्य असतात, आणि मग ते जे सभासद त्या संस्थेच्या, त्या संघटनांचे सर्व नियम
काटेकोरपणे पालन करतात तो त्या संस्थेचा कट्टर सभासद होतो. तिथं कट्टरता येते. हिंदू कधी कट्टर होऊ शकत नाही. याचं कारण हिंदू धर्मामध्ये कुठला नियमच नाही. वसुधैव कुटुंबकमची भावना आहे. जे जे आले त्यांना आमचं मानलं, आमचं करून टाकलं आम्ही. आणि या वसुधैव कुटुंबकमचाच गैरफायदा पुढे या हिंदुस्थानातल्या आक्रमक करणाऱ्या लोकांनी घ्यायला सुरुवात केली. आणि तिथून कालचा भारत बिघडायला सुरुवात झाली. आम्ही उदार मनाने त्यांना आमचं मानलं, ते नंतर आमच्याच ताटातलं मागायला सुरुवात केली त्यांनी. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला, मला पाणी द्या ना. अगदी साधं उदाहरण तुम्हाला बरोबर कळेल या देशाची काय भानगड झाली ती. मी कलाकार असल्यामुळे अशी प्रतिकात्मक छोटी छोटी उदाहरणं दिली ना की लक्षात येतं. मैत्रेय परिवारातर्फे मला संजयजींनी बोलवलं. आज मी सकाळच्या विमानाने आलो. 3 दिवस व्याख्यानमाला आहे, हॉटेल बुक केलेलं आहे. अचानक माझं 24 तारखेपासूनचं पुढचं 4-5 दिवसाचं चित्रीकरण शूटिंग रद्द झालं. सहज बोलता बोलता मी त्यांना म्हटलं नंतर, हे व्याख्यानानंतर, हे सगळं उदाहरण म्हणून सांगतोय मी, हे खरं घडलेलं नाही आहे, हे पत्रकार छापतील नाही तर. हां, मला त्यांची भीतीच वाटते. तर ते बोलता बोलता म्हटलं, अरे उद्या जायचं होतं पण आता काय 4 दिवस आराम आहे. का हो? नाही, ते शूटिंग रद्द झालं. अरे मग एक काम करा, उद्याचं विमान रद्द करा, राहा आमच्या घरी, राहा, आमचा पाहुणचार घ्या. माझी व्याख्यानं वगैरे ऐकून त्यांना माझ्याबद्दल असं प्रेम वाटलं आणि मग त्यांना असं वाटलं 4 दिवस या माणसाला घरी ठेवून घ्यावं. मी म्हटलं चला, नाहीतर कधी नागपुरात राहणं होते, राहतो. मग इथे तुम्हाला बघण्यासारखं ही गोष्ट आहे, बघण्यासारखं ते आहे, हे एक ठिकाण आहे, इथे फार पुरातन मंदिर आहे, हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. चला म्हटलं राहूया. 4 दिवस राहिल्यानंतर परत मुंबईवरनं फोन आला, पुढचंही 8 दिवसाचं शूटिंग कॅन्सल झालं. मग अजून मुक्काम वाढला. मग यांच्या घरामध्ये आता मी राहणार म्हणून यांनी घरातल्या सगळ्या बायका पोरांना सांगितलं की हे बघा 4 दिवस शरद वंशी आपल्याकडे राहणार आहेत, आपले पाहुणे आहेत. आपल्या घरामध्ये संपूर्ण घराला एअर कंडिशन नाही, 2 बेडरूम आहेत. फक्त त्या 2 बेडरूमला आपण AC लावून घेतलेला आहे. तर आता शरदजींसाठी एक AC आपण रिकामी करूया. ते एक AC दाम्पत्य झोपतं, एक AC मध्ये 2-3 त्यांची मुलं झोपतात. तर मुलांना यांनी रिक्वेस्ट केली की 2-4 दिवस तुम्ही हॉलमध्ये झोपा, शरदजींना आपण जरा VIP ट्रीटमेंट देऊ. कारण का ते बाहेरनं आलेले आहेत, पाहुणे आहेत. 4 दिवसाचे 8 दिवस झाले आम्ही त्या बेडरूममध्ये झोपतोय. बाहेर मुलं 40-42 डिग्रीमध्ये घामाघूम बाहेर झोपत आहेत पंख्याखाली. 4 दिवस आनंदाने गेले. अगदी माझ्या आवडीनिवडीचं सगळं मला रोज खायला करून घातलं. इथे काय हळदीरामचं हे मिळतं, इथे संत्रा बर्फी, एक दिवस एवढी संत्रा बर्फी दिली, एक दिवशी हे दिलं, श्रीखंड आवडतं श्रीखंड आणून दिलं, सगळं खायला प्यायला घालतायत. माझी अय्याशी चालू आहे. माझे 4चे 8 दिवस झाले, 8चे महिना झाला, मी राहतोच आहे. मग एक दिवशी सकाळी बेल वाजली, ह्यांनी दरवाजा उघडला, यांच्या मिसेसनी. दरवाजामध्ये माझी बायको आणि 2 मुलं बॅगा घेऊन उभे. आपण, मी शरद वंशींची मिसेस, हां हे मुलं, हो या 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 वहिनी या. अरे देवा, हे कसे काय आले? मी फोन करून बोलावून घेतलं. आता पुढे 2-3 महिन्याचं शूटिंग रद्द झालेलं आहे, तर मी इथेच राहणार आहे, तुम्ही पण या इथेच राहायला. तेही आले. मग सगळे आम्ही बेडरूममध्ये AC. आता एकट्याची एकच बॅग होती. आता माझी बायको पण आली, 2 मुलं पण आली. आता सगळ्यांचे कपडे
मी यांना रिक्वेस्ट केली, तुमच्या मुलांची 2 कपाटं भरलेली आहेत, एक जरा रिकामं करून आमच्या मुलांना आमचे कपडे ठेवायला जागा द्या. मग हळूहळू त्यांचे कपडे एकावर एक कोंबले बिचारा पोरांनी. आता पोरं चिडायला लागलेत बापावर. पहिल्यांदा फार प्रेमाने झालं सगळं, पहिले 4 दिवस 8 दिवस. नंतर हळूहळू बायका पोरांचा संताप सुरू झाला. बरं, संजयजी पडले गांधीवादी, सगळे आपलेच आहेत अशा विचारांचा माणूस. त्यामुळे ते मुलांना म्हणत होते, तुम्ही अजिबात कोणी बोलायचं नाही, त्यांचा अपमान कोणी केलेला मला खपणार नाही. असं करता करता मी 8 दिवस 10 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने राहिलो. मग हळूहळू नागपूरमध्ये बातमी पसरली की हल्ली शरद पोंक्षे संजयजींच्या घरीच राहतात. मग आता मला भेटायला येणारे लोक माझ्या बोरिवलीच्या पत्त्यावर मुंबईला जाण्याऐवजी नागपूरच्या संजयजींच्या घरामध्ये यायला लागली. आता माझी पाहुणे मंडळी यायला लागली मला भेटायला, चर्चा करायला, व्याख्यानाला बोलवायला, शूटिंगचं ठरवायला. मग मी ह्यांना म्हटलं, आता हे बघा, एक काम करा संजयजी, आता लोक येतात त्या दरवाजावरती तुमच्या एकट्याचीच नावाची पाटी आहे. तर लोकांना कळावं की शरद पोंक्षे इथेच राहतात, तर खाली एक माझी पण पाटी लावा. आणि मग एक दिवस माझी मुलं, माझी बायको आणि मी यांना असं म्हटलं, एक प्रस्ताव ठेवला की आता बघा, मी आता जवळजवळ वर्षभर राहिलो इथे, त्यामुळे ही बेडरूम माझी झाली बरं का. आता ही बेडरूम माझ्या नावावर मला हवी आहे. मी आता जीव गेला तरी इथनं जाणार नाही. मुलं पिसाटलेली आहेत. आता मुलांनी मला ठारबीर मारायच्या कल्पना त्यांच्या डोक्यात यायला लागल्या आहेत. शस्त्र हातात घ्यायच्या मानसिकतेला ते येऊन पोचलेले आहेत. पण संजयजी पडले गांधीवादी, अहिंसा, सत्य अहिंसेचे पुजारी. ते मला काही झालं तरी अतिथी देवो भव, ते आलेले आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आता युद्ध सुरू झालं आमच्याबरोबर नाहीच, संजयजी विरुद्ध फॅमिली. आणि मग एक दिवस आता ह्यांचीच बेडरूम 4 दिवसांसाठी मला राहायला दिलेली ही ह्यांचीच आहे हे मी त्यांना म्हटलं, कोर्टात जाऊन सिद्ध करा. आता हे गेले कोर्टात, हा माणूस जायला तयार नाही. अख्खंच बस्तान बसवलं. हळूहळू एक दिवस तर मी त्यांचे सगळेच कपडे लत्ते सामान त्यांच्या हॉलमध्ये टाकलं. माझं मस्त बस्तान बसवलं तिकडे त्यांच्या बेडरूममध्ये. आणि त्यांना सांगितलं, मला बेडरूममधनं काढायचं असेल तर कोर्टात जा. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाच्या न्यायमूर्तींनी यांना सांगितलं की ही बेडरूम तुमची आहे हे सिद्ध करा. आता सिद्ध करा म्हणजे कळलं तुम्हाला या देशाचं नेमकं काय झालं? कळलं? वसुधैव कुटुंबकम. जे जे आक्रमण करून आले, ज्यांनी ज्यांनी आमचीच मंदिरं तोडली, तिथं मस्जिदी उभ्या केल्या, आमच्याच आया बहिणींना नासवलं, आमच्याच हजारो हिंदूंचं धर्मांतरण केलं, एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन आले. एक तर कुराण स्वीकारा किंवा तलवारीने मरायला तयार व्हा. त्या सगळ्यांना आम्ही आमचं मानलं. आज परिस्थिती मी मगाशी जी गोष्ट सांगितली तशी निर्माण झालेली आहे की आता प्रभू रामाचं हे घर होतं अयोध्येतलं, हे आता प्रभू रामाच्याच अनुयायांना कोर्टात जाऊन सिद्ध करावं लागलं. सिद्ध करायची जबाबदारी मुसलमानांवर नव्हती, बाबरावर नव्हती, अजिबातच नव्हती. त्यांनी ते व्यापून टाकलेलंच आहे. काशी मथुरा सगळंच व्यापलेलं आहे. आता चालू आहे सध्या सगळीकडे. आता ते सिद्ध करायची जबाबदारी कोणावर आहे?
ती जी मिळाली ती शंकराची पिंड आहे की नाही हे सिद्ध कोणाला करायचं आहे? मुसलमानांना नाही, हे सिद्ध करायचे हिंदूंना. ही बेडरूम संजयजींची आहे, ही 7/12च्या उतारावर दाखवून सुद्धा मान्य होत नसेल तर आता ती सिद्ध करायची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. ह्या देशाचं हे झालंय. आता ह्या पुढं जर अशा तुमच्या बेडरूम्स कोणी बळकावू नयेत आणि दरवाजावर त्यांच्याही नावाच्या पाट्या लावण्याची मागणी होऊ नये भविष्यात, असं जर वाटत असेल तर आत्ताच खबरदारी घ्या. कोणत्या पाहुण्याला किती दिवस कसं ट्रीट करायचं, इतिहास फार महत्वाचा आहे. काल भारत कळल्याशिवाय उद्याचा भारत ठरवता येत नाही. का झालो आपण असे? असं नेमकं काय घडलं की आपण आपला सगळा शौर्याचा इतिहास विसरलो? शक आले पण ते आक्रमण करून सत्ता स्थापन नाही करू शकले. तो शौर्याचा इतिहास आम्हाला कोणीच का नाही शिकवला? हुणांना हरवणारा इतिहास का नाही शिकवला? पोर्तुगीजांना हरवणारा इतिहास का नाही शिकवला? 5 मुसलमानांना हरवणारा इतिहास आम्हाला का नाही शिकवला? 550 वर्ष वाटेल ते मार्ग अवलंबून सुद्धा त्यांना हिंदुस्थानवर काबीज करता आलेलं नाहीये. एक छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरला, त्याच्यानंतर एक बाजीराव पेशवा पुरून उरला. 9 वर्ष सातत्याने लढणारे छत्रपती संभाजी महाराज पुरून उरले. काय दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या हाल यातना करून त्यांना ठार मारलं, त्या संभाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाच्या नावाचा एक जिल्हा आहे आणि आम्ही त्याचं नाव संभाजीनगर करू शकत नाही. आणि तरी आम्ही म्हणतो की आम्ही छत्रपतींचे सैनिक आहोत. जय भवानी जय शिवाजीचे नारे लावतो आम्ही. हातामध्ये सत्ता असून सुद्धा आम्ही संभाजीनगर नाही करू शकत. आमच्या पूर्वजांचे स्वप्न आम्ही पूर्ण नाही करू शकत, कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला नाही, आम्हाला लढायला शिकवलंच नाही. आमच्या स्वातंत्र्य दिनी आणि गणराज्य दिनी 26 जानेवारीने 15 ऑगस्टला एक गाणं चौकात लावलं जातं. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी बिना खडग बिना ढाल. एवढं सोपं होतं ते. एक माणूस खाली वाकला, हजारो अनुयायी खाली वाकले, मीठ उचललं, सगळ्यांनी मीठ उचललं, चले जाओ म्हणाले. ते बॅगा भरून तयार होते की काय, लगेच बोटीत बसून गेले. एवढं सोपं होतं ते. ही लढाई किती वर्ष चालू आहे हो. रक्तावीण स्वातंत्र्य कोणा न मिळे असं एका जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हणून एका संतांनी सांगितलंय की रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. एकनाथ महाराजांनी लढायला शिकवलं, समर्थ रामदास स्वामींनी लढायला शिकवलं. जिथे संत सुद्धा आम्हाला लढायला शिकवतात. आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला नाही. 1857चं स्वातंत्र्य समर आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकवलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात पण ती इयत्ता 4थीच्या पुस्तकात. काय कळणार आहे त्या 4थीच्या वर्गातल्या मुलाला शिवाजी महाराज कसे कळणार? त्याची दूरदृष्टी कशी कळणार? त्यांची मुत्सद्देगिरी कशी कळणार? ते वयच नाही. कुठल्या वयात शिकवलं पाहिजे? 10वीच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवले पाहिजे. 11वीच्या पोरांना बाजीराव पेशवा शिकवला पाहिजे. शिकवला आम्हाला? नाही शिकवला.
आम्हाला बाजीराव माहिती आहे, तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा बाजीराव माहिती आहे. ह्याच्या एवढं दुर्दैव नाही कुठलंच. वयाच्या 21व्या वर्षी पेशवे पद मिळाले. 42व्या वर्षी माणसाला मृत्यू आलाय. 42 वर्षांचं आयुष्य आणि 21 वर्ष पेशवे पदावर. 21 वर्षामध्ये 42 लढाया. एकही लढाई न हरलेला जगातला एकमेव अपराजित योद्धा बाजीराव पेशवा. वैशिष्ट्य काय माहितीये? इतक्या लढाया लढला, एकही हरला नाही, पण कधीही स्वतःला छत्रपती म्हणवून घेतलं नाही. पेशवा हे पद आहे. पेशवा म्हणजे राजपद नाही. छत्रपती हे राजपद आहे. छत्रपतींच्या सेवेत असलेला तो पेशवा. शाहू महाराजांनी त्या पेशवे पदावर बसवलेला एक माणूस. मराठा साम्राज्याचा एक सेवक. एवढी प्रचंड ताकद, एवढी अफाट बुद्धिमत्ता, एवढी अफाट राजनीती, एवढी अफाट मुत्सद्देगिरी होती की सहज छत्रपती पद, ती गादी बळकावू शकला असता. जो निजामाला हरवू शकतो, जो कुणालाच घाबरत नाही, जो अटके पार झेंडा लावू शकतो. अटक पार म्हणजे अटक नावाचं गाव आहे त्या सिंधू नदीच्या काठावर, जिथे आपला देशाची सीमा संपते. तिथं जाऊन या पेशव्यांनी झेंडा लावून आलेत, आपला भगवा झेंडा. त्यांनी मनात आणलं असतं तर ते छत्रपतीची गादी बळकावू शकले असते, पण त्यांनी असं केलं नाही. अख्खी 106 वर्षाची पेशवाई ही फक्त छत्रपतींच्या गादीचा सेवक म्हणूनच निभावले. हे मात्र मोठेपण आम्ही कधीच कोणाला सांगणार नाही. का? कारण केवळ एक मात्र की पेशवा हा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण द्वेषामुळं, ब्राह्मणांना बदनाम करायच्या एका ईर्षेमुळं आम्हाला ह्या गोष्टी सांगाव्याशा वाटत नाही. एक साधी गोष्ट आहे, प्रॅक्टिकल विचार करा. 21 वय ते 42 वयामध्ये 42 लढाया. बरं, त्यावेळेच्या लढाया कशा होत्या? आता युक्रेन आणि रशियाच्या लढाईसारखी लढाई नव्हती. प्रत्यक्ष घोड्यावर बसून लढायला जावं लागत होतं. आणि लढाईची वेळ ठरलेली असायची. सूर्योदय ते सूर्यास्त. काही नियम होते. पाठीमागून वार करायचा नाही, समोरासमोर खेळायचं, लढायचं. बरंच तलवार आणि ढाल आणि दाणपट्टे आणि भाले ह्याच्या पलीकडे शस्त्र नाही. घोडा हे एकमेव वाहन होतं. रणगाडे नव्हते, बंदुका नव्हत्या. इथून 1000 पल्ल्यावर जाऊन एक बॉम्ब पडेल असलं काहीही नव्हतं. म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त 21 वर्षामध्ये 42 लढाया माणूस घोड्यावर बसून लढला. प्रॅक्टिकली विचार करा, ह्या सगळ्या लढायांनंतर त्या मस्तानी बरोबर नदीकाठी बसून प्रेम करायला त्याला खरंच वेळ असेल का हो? हे प्रेम केलं त्यांनी तिच्यावर. पण ती कथा म्हणजे बाजीराव म्हटलं की फक्त मस्तानी आणि त्याची लव्ह स्टोरी जी ऐकवली जाते, खरं तर त्याच्या आयुष्यात त्याचं पर्सेंटेज किती असेल? 10% असेल हो. तो जो प्रेमच करत राहिला असता ना, तर तो लढाया जिंकू शकला नसता. बरं, संध्याकाळी सूर्यास्तानंतर चला मस्तानीला बोलवा रे तंबूमध्ये, सकाळपर्यंत मजा करून सकाळी परत लढा, असं नव्हतं. हा दिवसभर काय घडलं रणांगणावरती. आज रणांगणावरती काय काय डावपेच आपले यशस्वी ठरले, कुठले डावपेच आपले फोल ठरले, अपयशी ठरले, आपलं किती सैनिक मारले गेले. उद्या उलटं आक्रमण कसं करायला लागेल, ते कुठल्या पद्धतीने लढतायत, आपल्याला कशा पद्धतीने त्याला प्रतिकार करायचा आहे, ही सगळी युद्ध नीती रात्री उशिरापर्यंत चालायची. अख्खा दिवस लढलेला, स्वतः घोड्यावर बसून लढलेला आहे हा. सैनिक लढतायत आणि राजा बसला असं नव्हतं. स्वतः बाजीराव लढायला रणांगणामध्ये उतरत होता.
छत्रपती शिवाजी महाराज मोठे का? कारण ते स्वतः लढायला उतरत होते. ते रायगडावर बसून ऑर्डर नव्हते सोडत. जा रे पोरांनो, जा ते गड जिंकून या. लढाईवरती पहिला घोडा शिवाजी महाराजांचा असायचा. पहिली तलवार झेलायला, वार झेलायला पहिले महाराज तयार असायचे. शाहिस्तेखानाला मारायला गेले तेव्हा पहिली उडी महालामध्ये महाराजांनी उतरले. मनात आलं नसेल, अरे मी उडी मारल्यावर जर एकही मावळा उतरला नाही तर काय करायचं? आताच्या सांगा एखाद्या आमदाराला पहिली उडी मारून, तो आयुष्यात नाही मारणार, त्याला गॅरंटीच नाही त्याला की मागणं कार्यकर्ते उतरतील. तो पहिला काय विचारणार? पैसे व्यवस्थित पोचलेत ना रे? 500 रुपयात उडी, एका उडीचे 500 रुपये आहेत, असे रेट ठरलेले असतात. सभांना बोलवतात ते पैसे ठरलेले असतात. आमच्या घरामध्ये कामवाली येते, ती इलेक्शनच्या काळामध्ये भयंकर खुश असते. त्या 2 महिन्यात तिच्या सगळ्यात जास्त दांड्या असतात. का? आम्ही विचारतो तिला, काय काल दांडी का म्हणले? अहो काय, सकाळी 3 तास त्या राष्ट्रवादी काँग्रेसची फेरी होती, त्यांना 400 रुपये आणि एक पावभाजीचं पॅकेट मिळालं. ती संपली, ते आम्ही उतरवलं, शिवसेनेचं घातलं, ते उतरवलं, संध्याकाळी काँग्रेसचं घातलं, ते उतरवलं, रात्री भाजपचं घातलं. म्हणाले 500 रुपये दिवसामध्ये 2000 कमवले. तुम्ही अख्खा महिनाभर धुणी भांडी केल्यावर 2000 देता. एका दिवसात कमवले. वर प्रत्येक ठिकाणी पावभाजीचं पाकिट होतं, त्यातली 2 संपली, उद्या 2 पुरी पडणार आहेत. म्हणजे 2 दिवस जेवण पण करायला नको. काय बाई खुश होती बघा. पहिले शिवाजी महाराज उडी मारले, गॅरंटी होती सगळे मावळे उडी मारणारच, तसा विश्वास राजांनी निर्माण केला होता. आम्ही नुसतीच शिवजयंती साजरी करतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कधी समजूनच घेत नाही. का नाही समजून घेत आपण? का नाही शिकवला जात आम्हाला? का नाही आम्हाला 1857चं स्वातंत्र्य समर शाळेमध्ये शिकवलं जात? का नाही आम्हाला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके शिकवले जात? का नाही आम्हाला लोकमान्य टिळकांची तीच एकच गोष्ट शाळेला शिकवली जाते? काय ती वर्गामध्ये ती टरफल टाकली होती, मास्तरांनी विचारलं, अरे बाळ तू शेंगा खाल्ल्यास का? मग तो बाणेदारपणे म्हणाला. बरं ते बाणेदार म्हणताना बाणेदार म्हणतात हो हल्ली. हा भाषेची जी काय वाटोळं होत चाललंय, बाणेदारपणे म्हणाले. कोण? टिळक. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल होते आयला. त्या टिळकांच्या आयुष्यात ह्याच्या पलीकडे काय झालंच नाही का हो? का ते प्रत्येक ठिकाणी झाला ती टरफल स्वतः घेऊन जायचे काय? स्टेजवर जाता तर टाकून जायचे. मग विचारा आजचे अध्यक्ष तुम्ही विचारा. मग मी बोलणार, मी शेंगा खाल्ल्या नाही संजयजी, मी टरफल उचलणार नाही. टाळ्यांचा कडकडाट की चालले दुसरे, म्हणून लोकमान्य झाले. काय शिकवतो आपण? सावरकर धडामध्ये काय एकच, संडासाच्या बोकातनं उडी मारली आणि फ्रान्सला पळून गेले. अरे ते संडासाचं भोक कुठलं त्या मास्तरीन बाईलाच माहीत नसतं. ती पोरस आणि संडासात जाऊन विचार करतात ह्या भोकातनं सावरकर कसे गेले असतील. हा असला दळीदरी इतिहास शिकवतात आम्हाला. काय दुर्दैवाची गोष्ट आहे. काही माहिती नाही कोणाला, काही नाही. काय महाराजांचं आयुष्य होतं, किती छोटंसं आयुष्य आहे छत्रपतींचं. बाजीरावचं किती छोटंसं आयुष्य आहे. काय करामत करून गेलाय माणूस. कसं जगावं, धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं मरावं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. जीव गेला, सालटी सोडली, डोळ्यामध्ये जळत्या सळया घातल्या, जीभ छाटली, शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही म्हणजे नाही, किच्चू नाही केलंय.
आणि हे सगळं जेवढ्या यातना ते सहन करत होते ना, तेवढ्याच त्यांच्या बरोबर कवी कलश पण तेवढ्याच यातना सहन करत होता. आपण तो होता ब्राह्मण, म्हणून ते मात्र अवाक्षर साला कोणी काढत नाही. तेवढ्याच यातना झाल्यात दोघांनाही पडपटून. तेवढ्याच यातना औरंगजेब देत होता. दोघेही धर्मासाठी मेलेत. शेवटपर्यंत मुसलमान आणि इस्लामचा स्वीकार केलेला नाही. आणि तरी आम्ही सांगतो की छत्रपतींनी हिंदू धर्माची स्थापना कधीच केली. सेक्युलर होते म्हणे. रे काय बोलता तुम्ही. अफजल खान आला तो त्याच्या राज्याच्या कक्षा वाढवायसाठी. तो शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता. असे एक नवीन इतिहास जन्माला घातलाय महाराष्ट्रात. कशी पोरं तयार होणार पुढची, कसा उद्याचा भारत कसा होणार जर असा इतिहास आम्हाला शिकवला तर. ठरवून मारलंय महाराजांनी. काय काय होतं. मुत्सद्देगिरी म्हणजे राजकीय मुत्सद्देगिरी का शिवाजी महाराजांकडे होती. कारण जिजाबाईंनी त्यांना 2 राम श्री शिकवले होते. एक श्री राम आणि श्री कृष्ण इतिहास शिकवला होता. म्हणून भविष्यातलं स्वराज्य स्थापन करू शकले. कालचा भारत जिजाबाईंनी शिकवला, म्हणून उद्याचा हिंदुस्थान हिंदवी स्वराज्य महाराज स्थापन करू शकले. जिजाबाई म्हणाले, कुठे आता ती इतिहासातली मडी उकरून काढा. कुठे रामभीम तो काय काल्पनिक आहे. हा नवीन शोध. श्रीराम काल्पनिक आहे. ती वाल्मिकीने लिहिलेली एक कादंबरी होती. वा. काळीजाई अभिमान नाही. अभिमान निर्माण होईल, अस्मिता जागी होईल अशा गोष्टीच शिकवल्या जात नाही. आता अस्मिता शब्द निवडणुकीच्या काळात सर्व राजकीय पक्ष मोठमोठ्याने बोलतात. महाराष्ट्राची अस्मिता जाम पोटतिडकीने बोलतात. हिंदुस्थानची अस्मिता. त्या अस्मिता म्हणजे मुलगी नाही आहे. कोण आहे अस्मिता. कशाला म्हणतात अस्मिता. इतिहासातली गोष्ट ऐकल्यानंतर ऊर भरून येतो, अभिमानाने छाती फुगते, त्याला म्हणतात अस्मिता. असा इतिहास शिकवायचा असतो. आम्हाला सनावळींचा इतिहास शिकवला. आम्हाला पुस्तकामध्ये रशियन राज्यक्रांती शिकवली, फ्रेंच राज्यक्रांती शिकवली, दुसऱ्या महायुद्धाची कारणं शिकवली. आणि आता जो एक कुठला तरी CBSE बोर्ड आलाय त्याच्या तरी इतिहासामध्ये भारताचा इतिहासच नाही आहे म्हणे. कंप्लीट गायब. मला माहीत नाही तो, कारण माझी मुलं SSC बोर्डात शिकली, मी पण तेव्हा शिकलो. पण आत्ता माहीत असेल कोणाची मुलं असतील. CBSE बोर्ड आहेत की इथे कोणी. त्यांची इतिहासाची पुस्तकं बघा, त्यात भारताचा इतिहासच नाही आहे, जगाचा वर्ल्ड हिस्ट्री शिकवतात. म्हणजे माझ्या मुलांना, माझ्या पोंक्षे घराण्यातल्या माझ्या मुलांना माझे आजोबा, माझे पणजोबा काय करतात हे माहीत नाही. आणि अमेरिकेतला जॉन टॉररिंग त्याचे वडील काय करतात हे शिकवतात. अरे काय यायला असं असतं का कधी. इंग्लंडमधली मेरीचा इतिहास शिकवतात. माझे शिकव ना. आम्हाला फ्रॉइड माहीत असतो, आम्हाला शेक्सपियर माहीत असतो, पण आम्हाला संत तुकाराम महाराज माहीत नसतात. आम्हाला ज्ञानेश्वर माऊली माहीत नसते. आम्हाला समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक माहीत नसतात. त्यामुळे मनाची मॅनेजमेंटच करता येत नाही. आणि मग एक मुलगी शाळा कॉलेजमध्ये आपल्याला प्रेमाला नाही म्हणाली की ती पोरं लगेच आत्महत्या करतात किंवा तिच्या तोंडावर ॲसिड फेकतात. का. कारण मनाची मॅनेजमेंटच शिकवली नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या हिंदुस्थानामध्ये समर्थ रामदास स्वामी जन्माला आले, दासबोधासारखा एक भयंकर मोठा आध्यात्मिक धर्मग्रंथ लिहून ठेवला, कसं जगावं ते शिकवलं. मनाची मॅनेजमेंट कशी करायची ते शिकवलं. मनाची स्थिरता कशी राखावी कुठल्याही प्रसंगात ते शिकवलं. आम्हाला नाही शिकवलं जात. आणि हे सगळं काल भारत संपल्यानंतर जो आज मध्य 150 वर्षाचा जो भारत आला ना, जो ब्रिटिशांचा काळ होता, त्या काळामध्ये ठरवून ब्रिटिशांनी
ह्या देशातल्या वेदांपासून, या देशातल्या संस्कृतीपासून, ह्या देशातल्या विज्ञानापासून, ह्या देशातल्या सर्व पिढ्यांना लांब नेण्याचं एक भयंकर मोठं काम केलं. त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे, कारण त्यांना राज्य करायचं होतं त्यांच्या अँगलनी. पण ते गेल्यानंतर हे बदलणं हे आपल्या हातात होतं. 47 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर हे सगळं बदलणं आपल्या हातात होतं. त्यांनी मॅकॉले नावाचा एक अधिकारी पाठवला आणि म्हणाला, जा भारतामध्ये फिर आणि सांग, येऊन अहवाल सादर कर की भारतामध्ये कशा प्रकारची शिक्षण पद्धती राबवायला हवी. तो 2-4 वर्ष फिरला आणि त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन सांगितलं की सर्वात पहिल्यांदा या देशामध्ये ज्या आपण शाळा महाविद्यालय सुरू करू ब्रिटिश धार्जिणी, त्या सगळ्या शाळा महाविद्यालयांमधनं संस्कृत हद्दपार करा. कारण संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारं ज्ञान या देशामध्ये ज्या ऋषी मुनींनी लिहिलेलं आहे ते सगळं संस्कृत भाषेत आहे. ती संस्कृत लिहिता आली नाही, वाचता आली नाही, आपोआप त्या ज्ञानापासून भारतीय पिढ्या दूर जातील. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण संस्कृत हद्दपार करू, त्याचबरोबर इंग्रजी ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्यांच्या मनावर, त्यांच्या चित्तावर, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या मेंदूवर बिंबवायला सुरुवात करा. मग ते संस्कृत येतच नसल्यामुळं संस्कृत ज्ञानापासून, संस्कृत साहित्यापासून लांब जातील आणि इंग्रजी यायला लागल्यामुळं नकळतपणे आपलं इंग्रजी साहित्य वाचायला सुरुवात करतील. मग त्यांना इंग्लंडच्या इतिहासामध्ये रस निर्माण होईल. मग कथा कादंबऱ्या वाचतील कुठल्या? इंग्रजांच्या, अमेरिकन लोकांच्या. कारण इंग्रजी येतं, संस्कृत येत नाही. मग वेद वाचायचेच बंद होतील. संपूर्ण जगाला ज्ञान विज्ञान शिकवणारी, कर्मयोग शिकवणारी भगवद्गीता वाचणं बंद होईल. झालं. ब्रिटिश यशस्वी झाले. आज आपल्यापैकी 90% लोकांना भगवद्गीता वाचता येत नाही. म्हणजे त्या अर्थाने वाचता येते काहीतरी करून, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. श्लोक म्हणतो आपण, पण श्लोकांचा अर्थ माहीत नाही. गणपतीच्या 10 दिवसामध्ये अनेक लोक 1-2दा तरी अथर्वशीर्ष म्हणतात, पण अथर्वशीर्षाचा अर्थ माहीत नाही. ज्ञानेश्वरी वाचतात, पण ज्ञानेश्वरीचा अर्थ माहीत नाही. दासबोधाचा अर्थ माहीत नाही. कारण आम्हाला संस्कृत शिकवलं नाही. त्यामुळे जगाला गणित शिकवणारा शून्य भारताने दिलंय. जगाला गणिताचं ज्ञान भारतातून जन्माला घातलंय हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत नाही. आमच्यातली अस्मिता जागी होत नाही. आमची छाती गर्वाने फुगत नाही. एक 16 वर्षाचं पोर स्वतःसाठी काही न मागता, ज्या ब्राह्मणांनी त्यांच्या आई वडिलांचं देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, का? समाजामध्ये त्यांना सामावून घ्यावं म्हणून. आणि त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या 4 मुलांच्या आई वडिलांनी, चला यांना समाजामध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. पण त्यानंतरही त्यावेळच्या ब्राह्मण वृंदांनी त्यांना आपल्या समाजामध्ये स्थान दिलं नाही. त्याच्यानंतर खरं तर ही 4 मुलं इतकी बुद्धिवान होती की ती पेटून उठायला हवी होती. ज्या समाजाने आमचे आईवडील हिरावून घेतले त्या समाजातल्या एकाचे पण आईवडील आम्ही जिवंत ठेवणार नाही. पहिली ज्ञानेश्वरचं स्पेलिंग डीनी चालू होतं ना, तर पहिली डी गँग ते 12व्या शतकात जन्माला यायला हवी होती. खऱ्या अर्थाने माणसाची वृत्ती आहे ना ती, तुम्ही माझं हे हिरावून घेतलं मी तुमचं ते हिरावून घेणार. जशाच तसे आपण सर्वसामान्य माणसं असे वागतो की तुम्ही माझं हे नुकसान केलं ना मी तुमचं सोडणार नाही. आता ही वृत्ती आहे आपली, ही मानवी वृत्ती आहे. ते तर 16 वर्षाचं मुलं होतं फक्त. त्याचे आई वडील हिरावून घेतले आणि नंतर त्यांना सामावून घेतलं नाही, फसवलं. फुकटच्या आई वडिलांचा जीव गेला. मुलांना मात्र त्या ब्रह्मवृंदांनी आपल्या समाजात स्थान दिलं नाही. त्यांच्या मुंजी लावायला नकारच दिला. त्याच्यानंतर ते द्वेषाने पेटून उठले नाहीत.
ज्या समाजाने त्यांचे आई वडील हिरावून घेतले तो मुलगा त्या समाजाची पुढे माऊली झाला. एवढंच लहान मूल सगळ्या समाजाची माऊली झाला. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आपण. वय नाही आहे माऊली होण्याचं. स्वतःसाठी काही नाही मागितलं. आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रतिराव भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. काय मुलगा 16व्या वर्षी बोलतो. हे जर सर आम्हाला शिकवलं असतं ना 4वी 5वी 6वी मध्ये तर अशा सुंदर पिढ्या तयार झाल्या असत्या. काल शिकवला नाही आम्हाला. आम्हाला ए फॉल ॲपल म्हणजे दुःख होतं. ते शिकलंच पाहिजे. एक भाषा म्हणून शिकलं पाहिजे. सर्व भाषांचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून एक इंग्रजी शिकणं वेगळं आणि संपूर्ण शिक्षण इंग्रजीमध्ये असणं फार वेगळं. आम्हाला छत्रपती शिवाजी शिकवले नाहीत. आम्हाला ज्ञानेश्वर शिकवले नाहीत. आम्हाला तुकाराम महाराज शिकवले नाहीत. भरे तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी अहिंसा नाही शिकवले. उपोषणाला बस नाही म्हणले. ते नाठाळाला काठी मारूनच शिकवायचं असतं. अद्दलच घडवायची असते असंच सांगतात तुकाराम महाराज. अहिंसा परमो धर्मा नाही शिकवलं. अर्धा मंत्र पुढचा का नाही शिकवला. धर्म हिंसा तथैवच का नाही शिकवलं. जाणीवपूर्वक टाळलं. शौर्याचा इतिहास पराक्रमाचा इतिहास अभिमान सातत्याने जागा होईल असा इतिहास आम्हाला शिकवला नाही. आम्हाला कालचा भारत आम्हाला शिकवलाच नाही. म्हणून मग उद्याचा भारत कसा असावा आम्हाला माहीत नाही. म्हणून मग घरोघरी पोरं जात आहेत अमेरिकेला इंग्लंडला फ्रान्सला. ती गेली 2 वर्षात येतो बाबा शिकून. 2 वर्षानं फोन येतो बाबा नको इथेच राहतो. आज कित्येक घरामध्ये 80 वर्षाचे 75 वर्षाचे आई वडील दोघंच जगतात. पैसा पाठवतात पोरं अमेरिकेतनं. भरपूर पैसा पाठवतात. पैसा म्हणजे सगळं नसतो. श्रीमंत कशाला म्हणायचं हे तुकाराम महाराजांचं आयुष्य वाचलं की कळतं. पण ती गोष्ट आम्हाला शिकवली नाही. कोण होते तुकाराम महाराज. काय होता व्यवसाय. सावकार होते. तुकाराम बोल्लोबा आंबिले नावाचा सावकार होता. एक सावकार लोकांना बुडवून थकवून त्यांच्या जमिनी लिहून घेऊन त्याच्या बदल्यात पैसे देणारा. पैशाची गरज आहे दागिने ठेव त्याच्या बदल्यात पैसे देणारा. ते पैसे परतफेड केली नाही दागिने त्याचे झाले. जमिनी पैसे परतफेड केली नाही जमिनी त्याचीच झाली. असं वर्षानुवर्षांची सावकारी. गावागावातल्या लोकांच्या जमिनीचे कागदपत्र ह्यांच्या हातात. अनेकांचे दाग दागिन्यांनी कोठारं भरलेली आहेत. धान्यानी कोठारं भरलेली आहेत. अशी कोठारं एका रात्रीत दरवाजे उघडून टाकतो. हे सगळं माझं नाही आहे ह्याच्यावर माझा अधिकार नाही असं म्हणणारा एक तुकाराम जन्माला आला. तुकाराम नाही शिकवतात शेक्सपियर शिकवतात. कारण आम्हाला इंग्रजी शिकवलं आम्हाला संस्कृत नाही शिकवलं. शेक्सपियर मोठा वाटतो. त्याचा बाप आहे इथे संत तुकाराम. फ्रॉइड मोठा वाटतो. त्याचा बाप बसलाय संत ज्ञानेश्वर. नाही शिकवत. इंग्लंडच्या मिलिटरी स्कूलमध्ये भूतलावर कसं लढायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. जगातली काही उदाहरणं तिथे ठेवली जातात की ह्यांच्यासारखं भूतलावरचं लढाई असली पाहिजे. त्यातली पहिली सलग 5 नावं ही महाराष्ट्रातल्या योद्ध्यांची आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संताजी धनाजी, तात्या टोपे आणि बाजीराव पेशवा. इंग्लंडच्या मिलिटरी स्कूलमध्ये ह्या 5 जण कशी लढत होती त्याचं शिक्षण दिलं जातं. आणि ते शिक्षण घेऊन ब्रिटिश संपूर्ण जगावर राज्य करतात. आणि ती 5 माणसं जिथे जन्माला आली एकही शिकवला जात नाही. तात्या टोपे शिकवत नाहीत.
शिवाजी महाराज मोजून मापून कुणीही दुखावणार नाही असे शिकवले जातात. सेक्युलर शिवाजी महाराज शिकवले जातात. कारण अफजल खानाचा वध शिकवला तर त्यांना दुखवणार, शाहिस्ते खानाची बोटं छाटली की मुसलमान दुखावणार. बरं, शिवाजीच्या सगळ्याच लढाया मुसलमानांच्याच विरोधात होत्या, त्याला काय करायचं आता? हिंदवी स्वराज्याचा अर्थ वेगळा काढतात. तो हिंदवी म्हणजे हिंदू स्वराज्य नव्हे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन होतात, पक्ष चालतात, त्या शिवाजी महाराजांनी प्रभू राम आणि प्रभू श्रीकृष्णाचीच गोष्ट सांगत तो राजा मोठा झालाय, शिवबाचा छत्रपती शिवाजी झालाय. त्याच श्रीरामाला काल्पनिक म्हणवतात. आम्ही काहीच बोलत नाही. आम्ही नाही शिकवत काही. असा जोपर्यंत भारताचा काल आम्हाला शिकवला जात नाही तोपर्यंत उद्याचा भारत आम्हाला कसा करायचा आहे ते कळणार नाही. त्यामुळे काल फार महत्त्वाचा आहे, भारताचा इतिहास फार महत्त्वाचा आहे. सगळे संत नका अवघडू. खूप संत होऊन गेले त्या मातीमध्ये. फक्त 5 संत घरामध्ये आता वाचायला सुरुवात करा, मुलांना शिकवायला सुरुवात करा. संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाला से कळस. ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आणि मध्ये नामदेव महाराज, रामदास स्वामी आणि एकनाथ महाराज. ज्या एकनाथांच्या मुळं आज आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला मिळते. नाहीतर एकनाथ महाराज नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरीच कळली नसती. काय अद्भुत आहे ना. जे 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले. 200-150 वर्षानंतर एकनाथ महाराजांचा जन्म आहे. आणि एकनाथ महाराज पैठणवरनं चालत आले आळंदीला आणि त्यांनी ज्ञानेश्वरी शोधून काढली आणि ती शुद्ध करून लोकांसमोर आणली. आम्हाला माहीत नाही. गीता संस्कृतमध्ये आहे. ती गीता तळागाळातल्या मुलांना, लहान लहान सामान्यातल्या सामान्य माणसाला भगवद्गीता कळावी म्हणून त्यावेळच्या साध्या सोप्या मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली आहे. ती 2022 साली आपली मुलं विचारतात, ही ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे का? इतकं मराठीचं वाटोळं झालं. हात जोडून विनंती आहे मला, आता जर उद्याचा भारत, उद्याच्या पिढ्या आपल्या तयार करायच्या असतील, या भारतभूमीवर नितांत प्रेम करावं आणि कुठेही जगात कुठेही कुठल्याही कामासाठी शिकण्यासाठी आपली मुलं गेली तरी त्यांना या देशाची ओढ लागली पाहिजे. ती ओढ तेव्हाच लागेल जेव्हा तुम्ही इतिहास शिकवाल. आता शाळा आणि महाविद्यालयामध्ये हे काहीही शिकवलं जाणार नाही. हळूहळू पुढे जाऊन SSC बोर्डही बंद व्हायची शक्यता आहे. मग CBSE बोर्ड, मग तिथे तर सगळंच वाटोळं आहे. इंग्रजी ही दैनंदिन भाषा होत चालली आहे. मराठीसारखी सुंदर भाषा संपत चालली आहे. संस्कृत तर जवळपास संपली. आपल्या मुलांना शिकवणं, आपल्या मुलांना संत छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, सगळे महापुरुष त्यांची चरित्र वाचून दाखवणं, कंपल्सरी एक 10 ते 15 मिनटं घरामध्ये हे सगळं वाचल्याशिवाय जेवण मिळणार नाही, अशा पद्धतीचा काहीतरी नियम आता आपण बनवावा लागेल. आणि हे जर आपल्याला ठरवून करावं लागेल, एक पण म्हणून माझं देशासाठी माझं कर्तव्य आहे. ते सगळ्यांनीच राजकारणात भाग घ्यायला पाहिजे आणि पोलीस दलात आणि मिलिटरीमध्येच भरती व्हायला पाहिजे आणि सतत सीमेवर लढलं पाहिजे असं अजिबात नसतं. सामान्यातला सामान्य माणूस फक्त घरामध्ये राष्ट्राचा वैभवशाली इतिहासाची 10 पानं सगळ्या कुटुंबाला बसून रोज रात्री झोपायच्या आधी वाचायचा निश्चय जरी केला तरी उद्याचा भारत अप्रतिम घडू शकतो. छोटंसं जाता जाता उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण 9 वाजले. एक साहित्य संमेलन भरलं होतं इंग्लंडमध्ये आणि साहित्य संमेलन संपून येत असताना काही आमचे साहित्यिक, बरं साहित्यिक म्हणजे अडाणी नव्हे, हुशार माणसं असतात,
बुद्धिवान माणसं असतात, शिकलेली असतात. त्या विमानतळावरती तो फॉर्म भरून देतो ना आपण, विजा आणि सगळं, तर तो दिला त्यांनी त्या काउंटरवरती. त्या ब्रिटिश विमानतळावर काम करणारी एक सामान्य ब्रिटिश बाई, इंग्लंडची नागरिक, तिथे नोकरी करणारी, तिने तो फॉर्म बघितला आणि तो परत दिला. म्हणाले नीट भरून द्या. ते साहित्यिक म्हणाले सगळं बरोबर भरलेलं आहे, म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये कॅपिटल तर कॅपिटल जे काय आहे ते सगळं भरलं, काय चुकलं आहे. ती म्हणाली वर स्टॅम्प लावला आहे तो चुकीचा लावला आहे. तर ते साहित्यिक म्हणाले नाही हो मॅडम, चौकोनाच्या बाहेर नाही आहे, बरोबर चौकोनात बसवलं. नाही म्हणाले, त्याच्यावर एलिझाबेथ टेलरचं चित्र आहे आणि तुम्ही स्टॅम्प उलटा लावला आहे, तो सरळ करून लावा. हा दुसरा फॉर्म घ्या, हे दुसरा स्टॅम्प घ्या, तो परत भरा, तो स्टॅम्प सरळ असला पाहिजे. आमची राणी आहे ती. एका सामान्य ब्रिटिश बाईला त्यांच्या एलिझाबेथ टेलर या राणीचं स्टॅम्पवरचं चित्र उलटं लावलेलं सहन झालं नाही, म्हणून त्यांनी जगावर राज्य केलं. देशावर कसं प्रेम करायचं असतं हे सामान्यातला सामान्य माणूस पण करू शकतो. हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झालून संपूर्ण शहर बेचिराख केल्यानंतर जगाच्या युनियननी जपानच्या उभारणीची जबाबदारी अमेरिकेवर टाकली, म्हणून त्या बदल्यात अमेरिकेने तिथले व्यवसाय सुरू केले की आम्ही संपूर्ण जपान पुन्हा उभं करून देतो, पण आमचे व्यवसाय, आमच्या सगळ्या फ्रँचायझीज सुरू करा. आम्ही सगळे मॅकडोनल्ड, सगळ्या अमेरिकन गाड्या बिड्या सुरू केल्या. एकही आंदोलन केलं गेलं नाही, एकही वर्तमानपत्रात कुठे लिहून आलं नाही, एकही मीटिंग झाली नाही, एकही सभा झाली नाही. फक्त प्रत्येक जॅपनीज माणसाने मनोमन ठरवलं की अमेरिकन वस्तू विकत घ्यायची नाही. एक साधा दाणा पण अमेरिकन घ्यायचा नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेला जपान उभं करावं लागलं. पण पुढच्या 5 वर्षामध्ये अमेरिकेने जेवढे व्यवसाय जपानमध्ये सुरू केले होते ते सगळे शोरूम, सगळ्या गाड्या, सगळी जेवढं काही विकायला ठेवलं होतं ते सगळा माल पुढच्या 5-7 वर्षात सडला. एकही वस्तू जॅपनीज लोकांनी विकत घेतली नाही. आणि विकत घेऊ नका हे सांगायला कोणी लीडर उभा राहिला नाही, कुठल्या सभा झाल्या नाहीत, कुठे मेसेज झाले नाही, काही झालं नाही. माणसांनी आतमध्ये ठरवलं, यांनी आमचं वाटोळ केलं ना, यांची एकही वस्तू आम्ही घेणार नाही. आज आम्हाला चायना, पाकिस्तान तर फार फालतू देश आहे, त्याच्यापेक्षा भयानक मोठा शत्रू आहे तो चीन. आणि त्या चीनच्या इतक्या वस्तू आपण रोजच्या व्यवहारामध्ये आणतो, आपण विकत घेत असतो. 136 करोड भारतीयांनी ठरवलं. गव्हर्नमेंटची काही मजबुरी असेल, काही आंतरराष्ट्रीय न्यायालयाप्रमाणे, आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे त्यांना काही गोष्टी उघडपणे करता येत नसतील, जर 136 करोड भारतीयांनी ठरवलं की एकही चायनीज वस्तू आम्ही विकत घेणार नाही, तर अख्खं चायनाचं करोडो रुपयांचं भारतीय मार्केट बंद होऊ शकतं. चायनाला आपण सहज घर बसल्या वटणीवर आणू शकतो. काही युद्ध करायची गरज नाही, कोरोनासारखे जंतू पसरवायची पण गरज नाही. साधी गोष्ट आहे, मी चायनीज वस्तू विकत घेणार नाही. बरं, त्याच्यामुळे काही अडत नाही बरं का आपलं. उपाशी बिपाशी तुम्ही काही मरत बिरत नाही. भारतातल्या उद्योगपतींनी प्रत्येक वस्तू बनवलेली आहे. अत्यंत हुशार, दैदिप्यमान, बुद्धिमान असे उद्योगपती आपल्या देशात आहेत. सगळ्या वस्तू भारतीय मेडच्या बनतात, उत्तमोत्तम गाड्यांपासून सगळं. स्वतःची विमानं, स्वतःची यानं आपण बनवतो, रॉकेट्स बनवतो, अणुबॉम्ब बनवतो. तिथे या गोष्टी काय, पण आपण ते ठरवत नाही. राष्ट्रभक्ती ही अशी असते. उद्याचा भारत
करायचं असेल तर हे एवढ्याशा गोष्टी जरी ठरवल्या तरी आपण उद्याचा भारत, हिंदुस्थान, अख्खं जग आपल्याकडे येऊ शकतं. उद्या अमेरिका, इंग्लंड आपल्याकडे यायला पाहिजे मदत मागण्यासाठी. एवढी ताकद निसर्गाने दिलेली आहे, एवढी बुद्धिमत्ता निसर्ग. आज तुम्ही बघा ना, अमेरिकेतल्या मॅक्झिमम वरिष्ठ जागांवरती भारतीय आहेत. जगामध्ये सगळीकडे जा तुम्ही, पण भारतामध्ये मात्र फारच उदासीनता आहे. ही उदासीनता झटकली पाहिजे आणि उद्याचा भारत समृद्ध आणि सुफलाम कसा करता येईल, सुंदर कसं राष्ट्र बनवता येईल, ह्याच्यासाठी आज इथून जाताना आपण शपथ घेऊया. बाहेर खूप छान पुस्तकं, इतिहासावर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तकं बाहेर उपलब्ध आहेत. आवर्जून विकत घ्या, आपल्या मुलांना वाचायला लावा. कंपल्सरी 10 मिनटं तरी घरामध्ये एक सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांचं, टिळकांचं अशी चरित्र वाचनाचे कार्यक्रम करा. हे आपल्याला आता जाणीवपूर्वक करावं लागेल. किंवा जर तुम्ही पुढाकार घेतलात तर दर शनिवार रविवारी जी माणसं येतील त्यांच्यासमोर एक माझ्यासारखा चांगलं वाचन करणारा मुलगा नेमलात आणि त्याला सांगितलं दर शनिवार रविवारी छत्रपतींच्या चरित्रातली 25 पानं वाचायची, ती ऐकायची, घरी जायचं, एवढंच करायचं. असे जरी उपक्रम अशा मित्रपरिवारातर्फे राबवले गेले तरी खूप काही राष्ट्र घडू शकतं. महाविद्यालयामधल्या मुलांना कंपल्सरी समोर बसून फक्त 10 मिनटं 5 पानं वाचून दाखवा. बास, काही करू नका. पहिल्यांदा कंटाळतील पोरं, काय बोरिंग आहे, असू देत, म्हणू देत, कानावर पडत राहील, पडत राहील, पडत राहील. कधी ते कानात घुसेल, कधी कानातून हृदयात पोचेल ती कळणार पण नाही. अशा 1000 मुलांवर प्रयोग कराल, 10 शिवाजी नक्की जन्माला येतील. प्रयत्न करावं लागेल. आता जाणीवपूर्वक आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील. कारण अशा अनेक संघटना ह्या इतिहास तुमच्यापर्यंत पोचूच नये, हे कधीही हिंदू राष्ट्र होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांना उत्तर द्यायची आपली जबाबदारी आहे. आणि जाता जाता एकच सांगतो, हे हिंदू राष्ट्र ज्या दिवशी होईल त्याच दिवशी ह्या देशामधले सर्व अहिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे अत्यंत सुखाने आणि अत्यंत शांततेने जगतील. कारण हिंदू कधीही आक्रमण करत नाहीत. एक मला जगातलं उदाहरण दाखवा, एका हिंदूंनी आक्रमण केलंय आणि एका दुसऱ्या अहिंदूंना बिचराक केलंय. त्यांच्या मशिदी पाडून मंदिर उभी केलेत, चर्चेस पाडून मंदिर उभे केलेत, बाटवलंय, असं एक उदाहरण मला दाखवा. पण आमच्यावर असे अत्याचार करणाऱ्यांना मात्र आम्ही आमचं म्हणतो. इतकं सुंदर हा धर्म आहे. त्यामुळे असं ज्या दिवशी हे खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र होईल त्याच दिवशी अहिंदू अत्यंत शांततेने आणि अत्यंत सुखाने या देशात जगतील. हा विश्वास सर्व अहिंदूंपर्यंत आपल्याला निर्माण करावा लागेल. का आपल्यातलेच काही हिंदू आपल्या हिंदुत्वाच्या विरोधात उभे आहेत. धोका मुसलमानांचा नाही आहे, ख्रिश्चनांचा अजिबात नाही आहे. ही धोका आहे तो आपल्यातल्याच स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांचा. त्यांच्यापासून पुढच्या पिढ्यांना वाचवा. आज परत एकदा आपण सर्व इथे इतका वेळ 9:15 2 तास झाले मला वाटतं शांतपणे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. पत्रकार कोणी आले असतील तर त्यांना माझी विनंती आहे की माझ्या भाषणाचं तोडून फोडून तुमची ब्रेकिंग न्यूज व्हावी आणि एक नवीन वादाला तोंड व्हावं महाराष्ट्रात. अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या छापू नका. त्या उपर छापल्यात तर मी त्याची फिकीर कधी केली नाही, यापुढेही करणार नाही. तुम्ही ऐकणारी माणसं इथे आहात, तुम्ही सांगू शकता हे असं काही बोलले नाहीत. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. राष्ट्राय स्वाहा.